मोहसिन यासिन तसेच मोगरपाडा स्पोर्ट्स संघाकडनं फलंदाज आलेले ते निकेश मोगरपाडा स्पोर्ट्स संघाचा 12वा प्लेयर निखिल आणि खून आणि बाद पहिल्या चेंडूवर निखिलला बाद होतोय रनआउट स्वरूपात पहिला फलंदाज बाद त्याची जागा सावरण्यात आला तो करण बघा करण कशा वगैरे खेळतोय आणि त्रिफलाची बाद होतोय तो खून चांगली गोलंदाजी यासिनाची 2 चेंडूवर 2 गडी बाद करतो यासिन पहिल्या चेंडूवर निकेश दुसऱ्या चेंडूवर खून सुमित राऊतने जर झेल घेतला तर सँडी म्हात्रे डीजेवाला भिवंडी बँड यांच्याकडनं 500 रुपये खून यांची जागा सावण्याला तो यतेश 2 गडी बाद 0 धावा यासिन यांची चांगली गोलंदाजी 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय तो यासिन बिमर चेंडूसाठी रिव्ह्यू आहे तीन चेंडू 3 गडी बाद करतोय तो यासिन अतिशय चांगली गोलंदाजी यासिन यांची 3 गडी बाद 0 धावा बघूया चौथा चेंडू यासिन यांचा आता तर सामोर जाईल तो निशान 3 चेंडू 3 गडी बाद करतो यासिन अतिशय चांगली गोलंदाजी यासिन यांची आता झेल चेंडूवर किती धावा मिळतात बघूया
आणि वन बॉन शिफारशीच्या बाहेर चेंडू होतो 4 धावांसाठी. अतिशय चांगला फटका मारला तो निशांत त्याने. या 4 धावांवर संघाची धावसंख्या झाली ती 4. 3 गडी बाद 4 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी यासिन यांची. बघूया पुन्हा एकदा पहिल्या षटकातील पाचवा चेंडू सामोरं जाईल तो पुन्हा एकदा निशांत. आता मला तुला चेंडू किती धाव मिळतात बघूया. आणि अतिशय चांगली फिल्डिंग सुशांत काटे यांची. TSB बँक मॅनेजर सुशांत काटे. शेवटचा चेंडू यासिन यांचा पुन्हा एकदा बघूया. आणि रन आउट होतोय तो निशांत. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण करतोय तो यासिन. आपल्या पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद करून 4 धावा देतोय तो यासिन. बघूया निशांत यांची जागा सावरण्यात तो नवीन फलंदाज जातोय तो आकाश. अतिशय चांगला षटक टाकतोय तो यासिन. 4 गडी बाद 4 धावा. कालिका चेंडू स्पोर्ट संघाकडनं दुसऱ्या षटक घेऊन आलाय तो सर विलास पाटील. सर गती के महारथी मॅम फ्रॉम कासारवडवली विलास पाटील. हा एक फुल अनुभव प्लेयर आहे विलास पाटील. दुसरा षटक घेऊन आला तो विलास पाटील. बघूया सामोरं जाईल तो नवीन फलंदाज आकाश. 4 गडी बाद संघाची धावसंख्या 4. अतिशय चांगली गोलंदाज केली ती यासिन याने. आपल्या पहिल्या षटकातच त्यांची गुंडी पाडली ती मोगरपाडा संघाची. बघूया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू विलास पाटील यांचा. आता मग उंचा चेंडू काय होतोय आणि हो ना झेल सोडतोय. अतिशय चांगलं त्याने रनिंग बिटिंग केली होती. बाकी काय एका हातात झेल बाकी सुटतोय झेल. या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 6. 4 गडी बाद 6 धावा. बघूया विलास पाटील यांचा दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. सामोरं जाईल तो पुन्हा एकदा आकाश. पुन्हा एकदा टोला चेंडूवर. आता मात्र बघूया काय होतोय. 1-2 धावा पूर्ण होत्या 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 8. आता मात्र उंचावून दिल्या चेंडूवर आणि षटकार. अतिशय खराब गोलंदाजी होते ती विलास पाटील यांची. ही संघाला लागलेली पनवती मानू शकता आपण या 6 धावेनं. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू फेकतोय विलास पाटील. निर्धाव चेंडू फेकतोय. बघूया दुसऱ्या षटकात 4 चेंडू फेकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा विलास सामोर जाईल तो आकाश. आता वगैरे झेल उडलेला आहे आणि षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 20. अतिशय खराब षटक मानला जाईल विलास पाटील यांचा. या षटकामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केले. त्या विलास पाटील यांनी 5 चेंडूमध्ये. अजूनही दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. सामोर जाईल तो आकाश आणि मात्र त्रिफलाची बाद होतोय तो. आता बॅटला कटला गोष्ट मोडले जातात ते आकाशाचे. चांगली फलंदाजी केली ती आकाशाने. 2 षटकार लावले आकाशाने. बघूया
संघाची धावसंख्या झाली ती 20. विलास पाटील याने 16 धावा दिल्या या षटकामध्ये. अतिशय खराब षटक टाकतो विलास पाटील. 16 धावा देतोय आपल्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती 20. 5 गडी बाद 20 धावा. बघूया शेंडोबा कालिका स्पोर्ट्स संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतो अक्षय पाटील डॉक्टर. हा ओपन प्लेअर नागल्या टीम मधून ओपन आहे प्लेअर हो. बघूया अक्षय पाटील एपी तिसरा षटक घेऊन तिसऱ्या षटकाला पहिला चेंडू सामोर करण. आणि वाईट चेंडू खरकाडा चेंडू फेकते डॉक्टर. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते ती 21. 5 गडी बाद 21 धावा. बघूया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन जाईल तो अक्षय. सामोर जाईल तो करण. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अक्षयाला काही लाईन भेटत नाही. निश्चय खरकाडा चेंडू फेकतोय. या अवंतरदायक व्हाईट. या एक धाव संघाची धावसंख्या झाली ती 22. बघूया पुन्हा एकदा करण कशा प्रकारे खेळतोय. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. लागोपाठ 3 चेंडू वाईट फेकतोय तो अक्षय पाटील. बघूया पहिल्या षटकात आलेल्या त्या 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आला 16 धावा. आता मात्र 0 चेंडू मध्ये 3 धावा देतोय तो अक्षय पाटील. 3 वाईट चेंडू लगातार टाकतोय अक्षय. आणि मात्र ट्रिपलाची बाद. ढोलन सिस्टम मोडलेला आहे. ट्रिपलाची बाद. अक्षय पाटील याने चांगला चेंडू टाकला आणि स्टंप उडवून टाकला. बघूया करण्याची जागा सावरण्याला तो विनीत. बघूया 23 धावा. 6 गडी बाद 23 धावा. बघूया 6 गडी बाद संघाची धावसंख्या 23. बघूया अजूनही 11 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. बघूया मोगरपाडा संघ 11 चेंडूमध्ये किती धावा करतात. मोगरपाडा संघ 23 धावा 6 गडी बाद. बघूया तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू अक्षय पाटील यांचा. सामोरं जाईल तो लेफ्ट हँड बॅट्समॅन विनीत. बघूया विनीत कशा वगैरे खेळतोय. बघूया अक्षय आपले षटक कशा वगैरे पूर्ण करतोय. एक चेंडू टाकतोय. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातला. आता मग दोनच्या चेंडूवर काय होतोय. एक धाव पूर्ण. दुसरी अटी धावतात. बघूया आणि या 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती 25. बघूया 25 धावा. 6 गडी बाद 25 धावा. तिसऱ्या षटकाला तिसरा चेंडू. सामोर झाला तो पुन्हा एकदा विनीत. बघूया या चेंडूवर किती धावा मिळतात विनीत याने. आणि हलकीच कट. एक धाव पूर्ण. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती 26. अतिशय चांगला षटक टाकतोय तो अक्षय. पहिल्या 3 चेंडू अवंतर फेकल्यानंतर आता मात्र कुठेतरी सव्वीस धावा. 6 गडी बाद 26 धावा. चौथा चेंडू अक्षय यांचा. आता मध्ये टोलवा चेंडू किती धावतात. आणि झेल बाद. गौरीने चांगला झेल पकडला. बघूया 7 गडी बाद होता इथं मोगरपाडा संघाचे. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय तो अक्षय पाटील उर्फ डॉक्टर. कुत्री माजरांचा डॉक्टर.
7 गडी बाद संघाची धावसंख्या झाली ती 26. धावा होत आहेत त्या अजूनही तिसऱ्या षटकातला 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातले संघाची धावसंख्या झाली ती 26. 7 गडी बाद 26 धावा. 5वा चेंडू अक्षय यांचा सामोरं जाईल तो विनीत. आणि निर्धाव चेंडू चांगला चेंडू टाकतो अक्षय. आपला अक्षय या षटकामध्ये 6 धावा फक्त देतोय आणि 2 गडी बाद करतोय तो अक्षय. बघूया 5वा चेंडू अक्षय यांचा सामोरं जाईल तो पुन्हा विनीत. आता दोघे चेंडू किती धाव मिळतात. 1 धाव पूर्ण. बघूया आणि 1च धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 27. षटक संपतो तिसरा. संघाची धावसंख्या झाली ती 27. चौथा षटक घेऊन आला तो गौरंग. जर प्रत्येक विकेटला आकाश रिपण आपल्या मोठ्या भावाकडनं 200 रुपये, तसे हॅट्रिक घेतली तर 1,500 रुपये. आकाश रिपाट प्रत्येक विकेट 200 रुपये, हॅट्रिक 1,500 रुपये. 6 बॉल 6 विकेट घेतले तर ॲसिकचे सूज. चला संघाची धावसंख्या 27. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू मध्ये मोगरपाडा संघ किती धावा घेतोय. 7 गडी बाद. संघाची धावसंख्या 27. गौरंग चौथ्या पहिला चेंडू घेऊन हो आणि बाद. इकडे 200 रुपये जमा करायचे आहेत. आकाश रिपाट 200 रुपये जमा करायचे आहेत. चांगली गोलंदाजी. गौरंग यांची पहिल्या चेंडूवर बाद करतोय विनीताला आणि अशा प्रकारे 8 गडी बाद मोगरपाडा संघाचे. संघाची धावसंख्या झाली ती 27. 8 गडी बाद 27 धावा. शेंडोबा कालिका टीम इथं मात्र काहीतरी चलाकी दाखवताना बघूया. नवीन फलंदाज आला तो नयन. 8 गडी बाद. संघाची धावसंख्या 27. गौरंग यांचा दुसरा चेंडू सामोरं जाईल तर नवीन फलंदाज नयन. संघाची धावसंख्या झाली ती 27. 8 गडी बाद. बघूया नऊ गडी बाद. संघाची धावसंख्या 27. मला असं वाटतंय लास्ट विकेट बाकी असेल मोगरपाडा संघाचा.
बघा गौरंग पुन्हा एकदा हॅट्रिकच्या मार्गावर आणि त्यामध्ये हॅट्रिक ती अपूर्ण होते गौरंग यांची आणि निर्धाव चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी गौरंग यांची 3 चेंडू फेकतोय 0 धावा देतोय 2 गडी बाद करतोय गौरंग बघूया पुन्हा एकदा गौरंग चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकतोय गौरंग निर्धाव चेंडू फेकतोय बघूया संघाची धावसंख्या तरी 27 अतिशय चांगली गोलंदाजी करतोय तो गौरंग मी म्हणू शकतो आमच्या इन टीम पेक्षा तर 100% चांगले खेळलेले आहेत हे प्लेयर बघूया आणि भिवंडी 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 सुशांत काटे तिकडे ढेपला फोडता बॉल पकडलेला आहे सुशांत काटे याने चांगली फिल्डिंग सुशांत काटे यांची आयकॉन म्हणून टेंबोलीतून मागवलेला गेलेला प्लेयर आहे हो टीचर्स मॅनेजर सुशांत काटे या एक धावने संघाची धावसंख्या तरी ती 28 बघूया शेवटचा चेंडू नाही शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आणि सुमित्र उद्या ना काय बॉल भेटत नाही आणि एक धावने संघाची धावसंख्या तरी ती 29 आणि 30 धावा करून जिंकायचं आहे ते शेंडोबा कालिका स्पोर्ट्स संघाला 24 चेंडू 30 धावांची गरज पहिल्या षटकात यासिन याने 4 धावा दिल्या होत्या त्यानंतर सर विलास याने 16 धावा दिल्या होत्या त्याच्यानंतर आला होता तो डॉक्टर अक्षय पाटील त्याने दिल्या होत्या 7 धावा आणि आता गौरंगने दिल्या त्या 2 धावा अतिशय चांगली खुशी बघ आहे ना खुशी बघ हसतान निसता हसतान 24 चेंडू आणि 30 धावांची गरज शेंडोबा कालिका स्पोर्ट्स संघाला चला शेंडोबा कालिका स्पोर्ट्स संघाकडनं 2 फलंदाज आलेले आहेत ते होना आणि यासिन बघूया कशा प्रकारे खेळतात दोघे जण 24 चेंडू 30 धावांची गरज जीवानी धनगराची पोरी सामना चालू करायचा आहे तर पंचांनी सामना चालू करायचा आहे
स्ट्राईकला येतो होना, नॉन स्ट्राईकला येतो यासिन. बघूया 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे शेंडोबा कालिका स्पोर्ट्स संघाला. तसेच अक्षय ठाकूर यांचे आगमन मनापासून आभार. त्याला पहिला चेंडू आरसी त्यांचा सामोर जाईल तो होना आणि पहिला चेंडू निर्धाव फेकते तो हर्षद. बघूया चांगला चेंडू हर्षद त्यांचा, होना का समजला नाही, निर्धाव चेंडू जातोय. दुसरा चेंडू पहिल्या षटकातला पुन्हा एकदा होना. आता मात्र उंचावून चेंडू किती धाव मिळतात आणि डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव. चांगला फटका मारला होता यासिन याने, सॉरी होना याने, पण डिक्लेअर झोनमध्ये जातो चेंडू, एकच धाव. बघूया चांगला फटका मारला होता. तिसरा चेंडू घेऊन जाईल तो हर्षद, पुन्हा एकदा सामोर जाईल तो होना. या चेंडूवर किती धाव घेतोय होनाच बघूया. आणि खराब चेंडू वाईट, अवंतर धाव 100. या एक धावेने संघाची धावसंख्या झाली 2, बिनबाद 2 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हर्षद यांचा सामोर जाईल तो होना. आता मात्र उंचावून चेंडूवर किती धाव मिळत आहेत, एक धाव पूर्ण आणि एकच धाव डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव संघाची धाव 3 चेंडू 3 धावा, बिनबाद 3 धावा. चला तीन चेंडूमध्ये 3 धावा घेतल्यात त्या होण्याने. बघूया पुण्याला चौथा चेंडू असे त्यांचा सामोर जाईल तो होना. आता मध्ये झेल लढायला आहे, एक धाव पूर्ण आणि एकच धाव. एक धाव संघाची धावसंख्या झाली ती 4, बिनबाद 4. चांगला षटक टाकतोय तो हर्षद. 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका नाही खाला हर्षद याने. 4 चेंडू 4 धावा. बघूया आता नवीन फलंदाज मोहसिन. पाचवा चेंडू हर्षद यांचा सामोर जाईल तो नवीन फलंदाज यासिन. बघूया यासिन आपल्या किती धाव घेतोय हर्षदच्या चेंडूवर. आता मात्र झेल लढायला आहे आणि झेल बाद. यासिन 0 धावेवर बाद होतोय. बघूया नवीन फलंदाज त्याची जागा सावरण्यासाठी कोण येतोय. गौरंग. यासिन यांची जागा सावरण्यात तो गौरंग. एक गडी बाद 4 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. हर्षद यांच्या गोलंदाजीचा अतिशय चांगली गोलंदाजी केली ती हर्षद याने. 4 धावा देऊन एक गडी बाद करतोय हर्षद. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक. त्याची जागा सावरण्यात तो गौरंग. बघूया गौरंग कशा वगैरे खेळतोय. सुनील मुकादम यांचं आगमन.
बघूया अजून शेवटचा चेंडू शिल्लक. समोर जाईल तर नवीन फलंदाज गौरंग आणि निर्धाव चेंडू. 4 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी केली ती हर्षद याने. आपल्या षटकामध्ये 4 धावा देऊन 1 गडी बाद केला हर्षद याने. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज चेंडोबा कालिका स्पोर्ट्स संघाला. तर होण्यानं पारितोषिक लावला आहे. प्रत्येक षटकारास लखन जाधव यांच्याकडनं मॅकडल ज्यूस आणि प्रत्येक चौकारास मॅकडल 90 ज्यूस. बघूया गोलंदाज आला तो नितीन खून. 18 चेंडू 26 धावांची गरज. बघूया होण्यानं पारितोषिक लावलेलं आहे ते लखन जाधव याने. प्रत्येक षटकारास मॅकडल क्वार्टर आणि प्रत्येक चौकारास 90 मॅकडल 90. बघूया होना आपल्या कशा वगैरे खेळतोय. 18 चेंडू 26 धावांची गरज. दुसऱ्यासाठी घेऊन आलाय तो ओला संघाकडनं खून. बघूया 1 गडी बाद 4 धावा. 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. चला पहिलाच चेंडू खून यांचा. सामोरा झाला तो मोहसिन आणि पहिलाच चेंडू निर्धाव. होण्यानं समजत नाही आणि निर्धाव चेंडू करतोय. दुसरा चेंडू खून यांचा. आला मात्र नो चेंडू आणि नो वर षटकार मारला येतो होण्याने. रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू कमेडी कमेडी. डिसीजन क्लियर डिसीजन पेंडिंग. हम्पर पे दबाव डाले तो 2 रन की पेनल्टी मिलेगी. आणि कमेडीचा डिसिजन आलेला आहे नो चेंडू. या एकूण धावालेला 7 धावा. या 7 धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 11. आणि लखन जाधव यांच्याकडनं मॅकडोल कॉटन होण्यानं आलेली आहे. अतिशय खराब चेंडू फेकला तो खुण्याने. नो चेंडूवर 6 खाल्ला आणि या 7 धावा. या 7 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 11. अतिशय चांगली फलंदाजी करतोय होना. बघूया फ्री हिटचा चेंडू असेल. होना कशा वगैरे खेळून काढतोय. संघाची धावसंख्या 11. पुन्हा एकदा डॉट करतोय चेंडू होना. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज चेंडू कालिका स्पोर्ट्स संघाला. बघा तिसरा चेंडू सामोर झाला तर पुन्हा एकदा होना. पुन्हा एकदा नो चेंडू आणि 2 बिमर बॉल टाकतोय गोलंदाज आणि बॉलर चेंज. मला वाटते चेंज बॉलर. 2 बिमर टाकलेला बॉलर चेंज.
लीड असेल या चेंडूवर. दुसऱ्या पद्धत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 12. 12 धाव झालेले आहेत. बघूया दुसऱ्यासाठी घेऊन कोण येतोय. तर टीम मीटिंग नाही करायची, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आज सामना त्वरित चालू करायचा. पंच सर विलास पडेल, त्यांची बॅटिंग बघण्यासाठी इथं प्रेक्षक वर्ग खूप जमला आहे. चला सामना चालू करायचा आहे. नवीन गोलंदाज येतो तो नयन. संघाची धावसंख्या झाली ती 12. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकाचा सामोरं झालं. पुन्हा एकदा होना. आता खेचून तुला चेंडू किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण. झेल सोडतोय तो हर्षद. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी धावतात 2 धावा पूर्ण. या 2 धावा संघाची धावसंख्या झाली ती 14. आता मला जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. हर्षदाने झेल सोडलेला नाही. झेलवर 2 धावा आलेल्या आहेत त्या. होण्याने प्रीटचा चेंडू होता. बघूया पुन्हा एकदा नयन चौथा चेंडू घेऊन सामोर जाईल तो होना. आणि निर्धाव चेंडू चांगला चेंडू टाकला नयनाने. संघाची धावसंख्या झाली 14. बघूया अजून 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. होना आपल्या संघासाठी कसा खेळतोय. आणि व्हाईट चेंडू, खराब चेंडू, खरकडा चेंडू फेकतोय तो नयन. संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा नयन. आणि निर्धाव चेंडू. पंधरा धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला समोर जाईल तो पुन्हा एकदा होना. निर्धाव चेंडू. पंचांवर दबाव टाकला तर संघाला बाद करण्यात येईल. अतिशय खराब बॅटिंग केली ती होण्याने. खूप बॉल डॉट केल्यात होण्याने. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावांची गरज. बघूया मोगरपाडा संघाकडनं तिसरा षटक घेऊन आलाय तो निशांत. सामोर जाईल तो गौरंग. आवल्याचा डुप्लिकेट गौरंग. 12 चेंडू 15 धावांची गरज. बघूया गौरंग आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळतोय. 12 चेंडू 15 धावा. तिसरा षटक घेऊन आला तो निशांत. संघाची धावसंख्या 15. एक गडी बाद 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज.
चला सामना चालू करायचा आहे. चला तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि आता झेल उडालेला आहे आणि झेल बाद होतोय गौरंग. त्याची जागा भरण्यासाठी जातोय तो अक्षय पाटील AP आयकॉन नागला टीम. फक्त 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि फुसकी शॉट मारतायत पेर. दुसरा चेंडू घेऊन निशांत सामोरं जाईल तो अक्षय आणि वाईट चेंडू खराब चेंडू फेकतोय तो निशांत. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढली ती 16. आता मात्र 11 चेंडू 14 धावांची गरज शरणगाव कालिका स्पोर्ट्स संघाला. या दुसरा चेंडू पुन्हा एकदा निशांत सामोरं जाईल तो अक्षय आणि निर्धाव चेंडू करतोय तो पुन्हा एकदा अक्षय. दहा चेंडू 14 धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा निशांत अक्षय. आता झेल उडवला आहे. बघूया काय होतंय. झेल होतोय का. एक धाव पूर्ण दुसऱ्या आधी धावतात आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावने संघाची धावसंख्या झाली ती 18. 9 चेंडू 12 धावांची गरज. 2 गडी बाद संघाची धावसंख्या 18. 9 चेंडू 12 धावा. बघूया अक्षयांचा झेल उडला तर मग त्या झेलवर कोणी पोहोचू नाही शकला त्याच कारणात 2 धावा 18 धावा. पुन्हा त्या झेल उडलेला आहे. बघूया आणि झेल बाद होतोय तो अक्षय. आता अक्षयांची जागा भरण्याला तो विलास पाटील. सर विलास आपण ज्या फलंदाजी वाढ बघत होतो आता तो क्षण आलेला आहे. 8 चेंडू 12 धावांची गरज. अतिशय खराब फलंदाजी शरणगाव कालिका स्पोर्ट्स संघाकडनं. फक्त 2 मोठे फटक्यांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा. चला टीम मीटिंग नाही करायची आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सामना तोडी चालू करायचा आहे. 8 चेंडू 12 धावांची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज. चला मोगरपाडा संघाने छत्रक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून 2 सामने व्हायचे बाकी आहेत. बघूया विलास पाटील नवीन फलंदाज. 8 चेंडू 12 धावांची गरज. बघूया आपला विलास पाटील आपल्या संघाने कशा प्रकारे खेळतोय. बघूया निशांतचा 5वा चेंडू सामोर जाईल तो विलास पाटील आणि फुल बॉल. फुल बॉल होता. बघूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या टी धावतात आणि या 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 20. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक मोठ्या फटक्याची गरज आहे ती शरणगाव कालिका स्पोर्ट्स संघाला. 7 चेंडू 10 धावांची गरज.
या विलास पाटील फुल टच चेंडू भेटला होता विलास पाटील यांना. चला 6 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय अतिशय खरकडा खराब खराब खेळी शेडवा कालिका स्पोर्ट्स संघाकडनं. ही मॅच अंगावर आलेली आहे. बघूया होना होण्याने आपल्या संघासाठी 12 चेंडू मध्ये फक्त 11 धावा केल्यात त्या होण्याने. 9ला 6 ठोकला होता त्याच्यामध्ये पण 12 चेंडू मध्ये फक्त 11 धावा केल्यात त्या होण्याने. आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. अतिशय बिकट परिस्थिती शेंडवा स्पोर्ट्स संघा शेंडवा कालिका स्पोर्ट्स संघाची. 6 चेंडू 10 धावांची गरज. नवीन गोलंदाज आलाय तो विनीत. 6 चेंडू 10 धावांची गरज. बघूया स्ट्राईकला येतो होना. ओपनिंगला आलेला प्लेअर होना. 12 चेंडू मध्ये 11 धावा केल्या ते होना याने. त्याच्यामध्ये 9वर 6 ठोकला होता होना याने. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक मोठ्या फटक्याची गरज आहे ती शेंडवा कालिका स्पोर्ट्स संघाला. बघूया 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. हो ना पहिला चेंडू विनी त्यांचा चौथ्या षटकातला. आता मात्र चेंडू किती धाव मिळतात. एकदा पूर्ण दुसऱ्याने धावतात का बघूया. दुसऱ्याने धावतात पण आणि या 2 धावा पूर्ण. सॉरी दुसरे रनआउट झालेला आहे. आप जरा बडा धमाका आशिष शिंगे एक बडा नाम. दो गेंदों में 18,000 रुपया. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 धावांची गरज. 9 धावांची गरज. या 5 चेंडू 9 धावांची गरज. आता आलाय तो नवीन फलंदाज आशिष. आशिष आपल्या संघाडी कशा प्रकारे खेळतोय. एक मोठ्या फटक्याची गरज आहे ती शेंडवा कालिका स्पोर्ट्स संघाला. 5 चेंडू 9 धावांची गरज. चला सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग नाही करायची आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 5 चेंडू 9 धावांची गरज. बघूया आणि आता किती धावा मिळतात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावतात आणि या 2 धावा. या 2 धावने संघाची धावसंख्या झाली ती 23. 4 चेंडू 7 धावांची गरज. एक मोठ्या फटक्याची गरज. एक मोठ्या फटक्याची गरज. अतिशय धगधगवाला सामना. 4 चेंडू 7 धावांची गरज.
बघूया 4 चेंडू 7 धावा. चांगला फटका मारला होता आशिषाने की हर्षदाची चांगली फिल्डिंग. बघूया 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. फुल बॉल फुल चेंडू एक धाव पूर्ण. बघूया आणि 4 धावा. चांगला फटका आशिषाने मारलेला होता. 3 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. चांगला फटका आशिष यांचा. आशिषाने जर षटकार ठोकला तर सागर पाटील यांच्याकडनं 500 रुपये. सागर पाटील यांच्याकडनं 500 रुपये. तीन चेंडू 3 धावांची गरज. प्लीज मगरपडा संघ मीटिंग नका घेऊ. आपल्याकडे ओव्हर खूप कमी. अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. सामना चालू करायचा आहे. पंच 3 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. मॅच मध्ये रोमांटिक करूया मर्रो के स्थिती. 3 चेंडू 3 धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा आशिष. बघूया 3 चेंडू 3 धावा. विनीत आपला चौथा चेंडू घेऊन समोर जाईल तो आशिष. आणि निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. अतिशय धाकधुक दुकधुक सामना. बघूया भरोसा आहे मारणार प्लेयर चांगला आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज. बघूया फुल बॉल. अगदी किती धाव मिळतात. एकदा पूर्ण. अरे चौका. या प्लेयरला खांद्यावर उचलायचं सर्वांनी. मॅन ऑफ द मॅच यासीन. 4 गडी बाद करून 4 धाव दिल्या यासीनाने.